कबड्डी स्पर्धेचा थरार आपण पाहताय, अनुभवताय कबड्डी स्पर्धा. सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गिरोबा सांगली विरुद्ध यंगस्टार कणकवली. एक कणकवली तालुक्यातील तुल्यबळ संघ तर दुसऱ्या बाजूने सावंतवाडी तालुक्यातील तुल्यबळ संघ, दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील. मैदानामध्ये पहिलेच गुण म्हणजेच गिरोबा सांगली संघासाठी गुणसंख्येचं खातं खोललं जात आहे. गुणसंख्या 1 विरुद्ध 0 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. जर्सी नंबर 13 सूरज पाहायला मिळतो. रेडर रेड बोर्डच्या वरती मल्टी पॉइंट रेड आहे का? मल्टी पॉइंट रेड आहे का? पंचांचा इशारा येणं अजून बाकी असेल. पहिलीच चढाई आणि पहिल्याच चढाईत किती गुण असतील हे पाहणं महत्वपूर्ण आहे. शेवटचे 2 खेळ बाकी असेल. बोयर आपल्याला पाहायला मिळतो. रेडर रेड मोर्चा वरती डिफेन्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. पुन्हा एकदा हँड टच करण्याचा प्रयत्न मैदानावरती मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 5 विरुद्ध 1, 1 विरुद्ध 5. कमबॅक कशा प्रकारे होईल? बोनस गुण, दुसरा गुण, सक्सेसफुल दुसरा बोनस पॉइंट सांगली संघासाठी. डबल टाय होल्ड मैदानामध्ये बिल्ड लाईन क्रॉस केली आहे. 2+2 मध्ये 9 गुणांची आघाडी. ऑल आउट झालेले संघ ऑल इन झालाय. पहिल्या 3 मिनिटाच्या आतच ऑल आउट होतोय गिरोबा सांगली संघ मैदानामध्ये. आणि त्यानंतर कमबॅक कशा प्रकारे होईल हे पाहणं महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा किक सक्सेसफुल परतला एमटीएडची सांगत. आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 विरुद्ध 9, 5 गुणांची आघाडी. डॅश करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. रायडरला डॅश केलं. डॅश करताना सुरेख डॅश. 10 विरुद्ध 4 असा गुणफलक. 6 गुणांची आघाडी यंगस्टार कणकवली संघाची. पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चावरती. पुन्हा एकदा रेडर आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी नंबर 10चा चढाईपट्टू रेडर आहे रेड मोर्चावरती. 1 गुणाचा इशारा. 1 गुणासह गुणसंख्या 11 विरुद्ध 4. जर्सी नंबर 10 रेडर आहे रेड मोर्चावरती. टाइम आउट नंतर सामना सुरू झालाय. काय घडेल या रेड वरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. डबल टाय होल्ड. जर्सी नंबर 12 टॅकल इनिशिएट करतोय. आणि त्यानंतर डिफेंड एकदा रेडर रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर आपल्याला पाहायला मिळेल रेडर रेड मोर्चावरती. फुल ऑन स्क्वॉड मैदानामध्ये. 2-2च्या 3च्या इन तर सुमित एकटा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल करण्याचा प्रयत्न. हँडटचचा प्रयत्न होता लेफ्ट कव्हर वरती. समोरून ब्लॉक मैदानामध्ये. पुन्हा एकदा जर्सी नंबर 2 थर्ड रेड डू अ डायरेक्ट सुपर टॅकल ऑन आहे. जर रेडरला झगडलं गेलं तर एकापेक्षा 2 गुण त्या ठिकाणी मिळतील. काय घडेल या रेडवरती? समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न बसलाय. 2 गुणाचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 गुणासह 15 विरुद्ध 4 11 गुणांची आघाडी. जर्सी नंबर 7 शेवटचा खेळाडू बाकी आहे. पुन्हा एकदा समोरून ब्लॉक. टॅकल सक्सेसफुल. 1+2 3 गुण. दुसऱ्यांदा ऑल आउट होतोय. माघारी परतलो एमटीडीची सांगता. थर्ड रेड डू ऑर डाय रेड. हुटर वाजलाय. धोक्याची घंटा ही रेडरसाठी. पॉइंट घेणं रेडरसाठी अनिवार्य आहे. नाही तर बेंच वरती जावं लागेल. काय घडेल या रेड वरती हे पाहणं महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा हँड टच करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये. सेल्फ आउट. रेडर कोणत्याही डिफेंडरला टच न करता त्या ठिकाणी लॉबीमध्ये प्रवेश करतोय. पॉइंट गिरोबा सांगली संघासाठी. या ठिकाणी देखील थर्ड रेड आहे. 5 विरुद्ध 18 18 विरुद्ध 5 असा गुणफलक. वेदांत पाहिला मिळतो रेडर रेड मोर्चावरती. हँड टच करण्याचा प्रयत्न. रनिंग हँड टच कॉर्नरच्या खेळाडूवर. लेफ्ट टू ऑर डायरेक्ट. थर्ड रेड जर्सी नंबर 13 रेडर आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चावरती. सूरज आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल. का टॅकल केला जाईल डिफेन्सच्या माध्यमातून. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न डिफेन्स वरती पाहायला मिळतोय. समोरून ब्लॉक मात्र थोडीशी चूक.
2 गुणांचा इशारा. चेन टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय वेदांत आणि अनिकेतचा. 2 गुणांसह गुणसंख्या 20 विरुद्ध. तर प्रत्युत्तर दखल मयूर जर्सी नंबर 3 चा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतो रेड मोर्चा वरती. जर्सी नंबर 3 चा चढाईपट्टू रेडर आहे रेड मोर्चा वरती. समोरून ब्लॉक आणि डॅश देखील सक्सेसफुल डॅश मैदानामध्ये. जर्सी नंबर 10 चा चढाईपट्टू थर्ड रेड डाय रेड आहे. पॉईंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल का पॉईंट घेतला जाईल रेडरच्या माध्यमातून हे पाहणं महत्वपूर्ण. पुन्हा एकदा शेवटचे 4 खेळाडू बाकी आहेत. कबड्डीच्या पटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स ज्याला म्हटलं जातो तो 4चा डिफेन्स मैदानामध्ये गिरोबा सांगली संघाच्या पाहायला मिळतोय. टॅकल सक्सेसफुल टॅकल गिरोबा सांगली संघाचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 रेडर आपल्याला पाहायला मिळेल रेड मोर्चा वरती. 6चा डिफेन्स तो टच करण्याचा प्रयत्न. समोरून ब्लॉक मैदानामध्ये सक्सेसफुल ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी परतलाय जर्सी नंबर 11 विकी आपल्याला पाहायला मिळतोय रेड मोर्चा वरती. बोनस ऑन असेल फुल ऑन स्क्वॉड. समोरून ब्लॉक मैदानामध्ये डुबकी पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर डिफेन्सचा आलेला सपोर्ट. टॅकल सक्सेसफुल टॅकल यंगस्टार कणकवली संघाचा. 7 विरुद्ध 23 23 विरुद्ध 7. थर्ड रेड 23 विरुद्ध 7 7 विरुद्ध 23 असा गुणफलक. पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी नंबर 8 चा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय का टॅकल केला जाईल. सुपर टॅकल ऑन आहे. त्यांचा इशारा 9 विरुद्ध 23 23 विरुद्ध 9 असा गुणफलक. पुन्हा एकदा जर्सी नंबर 12 रेडर असेल रेड मोर्चा वरती वेदांत हरमलकर. पुन्हा एकदा पाहायला मिळतो रेडर रेड मोर्चा वरती. बोनससाठी पुन्हा एकदा पाहायला मिळाला परफेक्ट बोनस. रेडर एम्प्टेड जी झाली आहे सांगता. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक रेड वरती. मागच्या चढाईत वेदांतने बोनसची कमाई केली होती. या रेड वरती कोणती कमाल करण्याचा प्रयत्न असेल हे पाहणं महत्वपूर्ण आहे. किक करण्याचा प्रयत्न. शेवटच्या 4 मिनिटांचा इशारा. 23 विरुद्ध 10 10 विरुद्ध 23. समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न फसलाय. 1 गुणाचा इशारा पंचांच्या माध्यमातून. गुणसंख्या 11 विरुद्ध 23 23 विरुद्ध 11. रेडर रेड मोर्चा वरती. थर्ड रेड डू ऑर डाय रेड जर्सी नंबर 12 चा चढाईपट्टू पाहायला मिळतो रेड मोर्चा वरती. 2-2 चेन मध्ये एक खेळाडू 5चा डिफेन्स. बोनस तर ऑफ असेल. टच पॉइंट घ्यावा लागेल नाही तर बेंच वरती जावं लागेल. पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चा वरती प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. प्रवेश करतोय. 12 विरुद्ध 24 असा गुणफलक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 गुणांची आघाडी. जर्सी नंबर 12 देखील रेड मोर्चा वरती आपल्याला पाहायला मिळतो. 5चा डिफेन्स या ठिकाणी देखील आहे. समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड प्रथमेशच्या माध्यमातून आणि आपण हा सामना समाप्त होता. ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंचक्रोशी माणगाव लक्ष्मीनारायण वालवल दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा माघारी परतला रेडर एम्प्टेड जी सांगता. जर्सी नंबर 3 मयूर रेडर रेड मोर्चावर. शेवटच्या 2 मिनिटांचा इशारा येतो कंचनच्या माध्यमातून. 25 विरुद्ध 13 13 विरुद्ध 25 असा गुणफलक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2-2च्या 3 चैनला 6चा डिफेन्स मैदानामध्ये कणकवली संघाच्या. हँड टच केला जातोय सुमित वरती. हँड टच सक्सेसफुल हँड टच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गुणसंख्या 25-14. थर्ड रेड सूरज डू ऑर डाय रेड मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतो. डबल टाय होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय मयूरचा आणि त्यानंतर डिफेन्सचा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा डुबकी मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेन टॅकल. पुन्हा एकदा सुमित पाहायला मिळतोय मैदानामध्ये. वन प्लस 2 3 गुणांचा इशारा पंचांच्या माध्यमातून.